मित्रांनो, जोपर्यंत हा जातीवाद तोपर्यंतच हा आतंकवाद. तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी हा जातीवाद संपन त्या दिवशी हा आतंकवाद संपन. ही बंधूचे शब्द कधी ध्यानात ठेवा. आणि हा जातीवाद कधी संपन. हा काय म्हणजे आता कालची घटना तुम्हाला सांगतो. काल संध्याकाळी 7 वाजता घटना घडली. तुम्हाला सांगतो, प्रत्येक व्यक्तीनं आपल्या आपल्या घरचे जे न्यूज चॅनल लावले असतील, जसेच लावल्या त्याच्या पायाखाली जमीन सरकली असेल. मी घटना कोणची सांगतोय, दिल्लीमधली मित्रांनो, बॉम्ब स्फोट प्रकरण. ते आता विचार करा मित्रांनो, काही लोकांना झोपा नाही रात्रपासून. बरोबर आहे. काय चाललंय म्हणजे या लोकांच्या बुद्ध्या कशा आहे. या अशा कौरक आहे जातीवाद आणि कौरक आहे आतंकवाद. याच्यापैकी किती लोकांचे जीव चालले, किती प्राण चालले लोकांचे. किती जिम्मेदार लोक असतील. आणि ते बी तुम्हाला सांगतो मित्रांनो, विनाकारण जे वारले ते लोक, त्यांना काही घेणं देणं नाही नसतं. आपल्या आपल्या कामाधंद्यात असते. आता काही लोक उभे होते, काही लोक चालले होते, अचानक स्फोट झाला. म्हणजे काय मित्रांनो, ही लोकांची मानसिकता कशी, किती घाणेरडी. म्हणजे आता कौरक असं चालणार आहे. कौरक म्हणजे आता हे दिमागाला टेन्शन राहणार आहे. किती घर बर्बाद होणार याच्यामुळं, या जातीवादमुळं आणि आतंकवादमुळं. बंद करा आता हे जातीवाद, या आतंकवाद. आज काही लोकांना काल माहीत नसन झालं, त्याला आज सकाळी माहीत झालं असं. पेपर वाचला असं, जसं हातामध्ये घेतला असं. आता मी बी पेपर घेतला, मला तर कालच कळलं होतं की इतके म्हणजे लोक वारले. कारण मी रात्री 1 वाजेपर्यंत बातम्या पाहत होतो. काही लोकांना आज सकाळी कळलं असेल, जसा पेपर हातात घेतला असेल त्यांनी. बरोबर आहे. काय मित्रांनो, म्हणजे किती म्हणजे हे लोक किती निर्दय लोक आहे, किती निर्दय मनाचे लोक आहे. कोणा लोकांना म्हणजे यायचं, कोणा कशानं यायचे, त्याचे मन असे बनलेले यायचे दगडासारखे. त्यांना लोकांची काळजी वाटत नाही. किती बेकार यार, किती निर्दय लोक, किती म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो मी, स्फोट इतका खतरनाक होता की त्या लोकांचे ना, जे वारले का त्यांचे ना चिथडे उडाले. काय सांगावं त्या घटनेमध्ये, कालच्या बॉम्ब स्फोटमध्ये शरीराचे तुकडे तुकडे होऊन असे बाजूला पडले. मीडियावाले सांगत होते की आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही म्हणे, क्षण खूप विचलित करासारखा आहे. त्याच्यामुळं त्यांना फक्त रिपोर्ट एवढाच केला. लाईव्ह जो घटना दाखवली त्यानं, काही जाळपोळ, इकडे तिकडे लोक पळताना, गाडी फुटलेल्या तुटलेल्या, क्षीणच असा भयानक होता. काय सांगू तुम्हाला. तर मित्र, मी तेच म्हणतो, मी कौरक करता यार तुम्ही जातीवाद, आणि कौरक करता हा आतंकवाद, आणि कौरक होता तुम्ही बदनाम, आणि कौरक आपल्या देशाचं, आपल्या देशाचं आणि आपल्या ऑल कंट्रीचं नाव कौरक खराब करता. तिकडे पाहून नुसतं जातीवाद आतंकवाद, जातीवाद आतंकवाद. हेच कारण आहे, दुसरं कोणतं कारण आहे. आतंकवाद्याला बॉम्ब स्फोट घडायला त्याला दुसरं कारण कोणतंच नसतं. त्याला फक्त हेच कारण असतं. काय, आमच्या धर्माबद्दल काहीतरी बोलले, किंवा मग आमच्या धर्माला निचपणा, म्हणजे आमच्या धर्माला खाली दाखवलं, अपमान केला, पुढे विटंबना झाली. बंधू मित्र, ह्याच कारणामुळे त्याचं मन दुखतं. आणि तो विनाकारण ज्याने केलं त्याला काही नाही. म्हणजे बेगुन्हा लोक असतील का, ते बेगुन्हा लोकांनाच आहे ना तो टार्गेट करतो आणि त्यांना मारून टाकतो. स्वतः मरतो कधी कधी. म्हणजे घेणं एक ना देणं एक. स्वतःचा प्रांत गमावता. पण त्या बिचाऱ्या लोकांना जे म्हणजे ज्यांना काही गुन्हा केलेला नाही, काही म्हणजे निर्दोष लोक आहे, त्यांचा प्राण घेऊन टाकायचा विनाकारण. चुकीचं आहे का बरोबर आहे मला सांगा तुम्ही. त्यानं काय केलेलं असतं. तर बंद करा यार हा जातीवाद, बंद करा हा आतंकवाद. इमानदारीनं कटाळलो आता. सुखाना खा, सुखाना राहा. किती दिवसाची जिंदगी आहे. किती लेकरं बेघर झाले कालच्या त्या स्फोटमध्ये. खरं सांगा तुम्ही, आहे की नाही. रडापडी अजून बी प्रत्येकाच्या घरात चालू असेल. आकडा 8 वर आहे सध्याचा. 24 घायल आहे, ते बी गंभीर. त्यांची बी किती भयानक दशा झाली असेल हे कोणालाच माहिती नाही. आकडा 8 वर आहे आणि गंभीर 24 आहे. आता रातातून त्याच्या 8 ते 10 झाले असेल किंवा 11 झाले असेल याची कल्पना आपल्याला बिलकुल नाहीये. आणि कल्पना राहो बी नो. कारण काय आपल्याला ते ऐकायला बी चांगलं वाटत नाही. 8चा आकडा ऐकला आपण ज्यावेळी, त्याच्यातच आपले मन विचलित झालेले आहे. तर ते 8च्या पुढे आकडा ऐकायला बी ना भेटो देव करो. ते गंभीर जखमी तेच बिचारे चांगले बरे हो.
हीच आपली प्रार्थना आहे, बाकी काय नाही. आणि बंद करा बाबा हो हे असं करणं. प्रत्येकानं आपल्या जीवनात काहीतरी स्वप्न पाहिलेलं असतं, ते करासाठी ते जीवनाचं रान करतो, कष्ट करतो, शिकतो, सवरतो, काही प्रगतीचा विचार करतो आणि अचानक असा अपघात होऊन जातो. घेणं एक ना देणं दोन, रिकामं प्राण चालला जातो केवळ ह्या लोकांमुळं, ज्यांना काही दुसऱ्याच्या जीवाशी काही पर्वा नसती. खूप दुःखद घटना घडलेली मित्रांनो दिल्लीमधली, आणि ही मी तुम्हाला कालची घटना आहे, आज सकाळी फ्रेशमध्ये दाखवतो. जय भीम बंधू. त्याच्यामुळे मित्रांनो बंद करा हा जातीवाद आणि बंद करा हा आतंकवाद इमानदारीनं. सुखाना खा रे आणि सुखाना राहा रे. जय हिंद, जय महाराष्ट्र.